नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला बावधानमधील एका नवीन प्रोजेक्टचे डिटेल्स देणार आहे। हा जो फ्लॅट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो हा शो फ्लॅट आहे। हा 1107 कार्पेटचा फ्लॅट आहे। तर ह्याचे रूमचे साइजेस मी तुम्हाला इमिडिएटली सांगणार आहे। ह्याची जी एंट्रन्स लॉबी आहे ती 5x4.9 आहे। त्याच्यानंतर लिव्हिंग जे आहे ते 12x16चं आहे आणि डायनिंग 8.6x9 असं आहे आणि लिव्हिंगला अटॅच बाल्कनी जी आहे ती 12x5 आहे। त्याच्यानंतर तुम्ही किचनकडे येता 8.6x10 हे किचनची साईज आहे। ह्याला पॅरलल प्लॅटफॉर्म आहे। त्याच्यानंतर किचनला अटॅच ड्राय बाल्कनी आहे 7.3x4। त्याच्यानंतर तुम्ही येता फर्स्ट बेडरूमकडे ज्याला आपण चिल्ड्रन्स बेडरूमसुद्धा म्हणतो। 10x11 बेडरूमची साईज आहे आणि कॉमन टॉयलेट जे आहे त्याची साईज 4.9x6 आहे। त्याच्यानंतर बेडरूमला अटॅच एक छोटीशी बाल्कनी आहे ज्याला आपण स्टँडिंग बाल्कनी म्हणतो, ती 7x2.6 आहे। त्याच्यानंतर आपण जातो गेस्ट बेडरूमकडे 11x12 ही गेस्ट बेडरूमची साईज आहे। त्याची जी टॉयलेट आहे त्याचं साईज 5x8 आहे आणि मास्टर बेडरूम येतो सर्वात शेवटी, त्याची साईज 11x14 आहे आणि मास्टर टॉयलेटची साईज 7.9x5 आहे। असे याची टोटल साईज आहेत। प्रोजेक्टमध्ये आता अम्युनिटीज काय काय येणार आहेत चला तर ते आपण आता बघूया। प्रोजेक्टमध्ये आता भरपूर थोडक्यात सांगायचं झालं तर एज्युकेशन, हेल्थकेअर, कनेक्टिव्हिटी आणि एंटरटेनमेंट हे सगळं तुम्हाला अगदी जवळ आहे, त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता नाही। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला जर साईट व्हिजिट करायचा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे। तर ह्याचे फ्लोअर लेआउट वगैरे फार चांगले आहेत, त्यामुळे कुठेही वेस्टेज स्पेस दिलेला नाही आणि तुम्हाला जर लेआउट आवडला असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता साईटला। आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला नक्की कॉल करा। ह्याचं पोझिशन साधारण 3 वर्षांनी आहे। हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे। धन्यवाद।